हे शिबिर आम्हाला करण्यास संधी मिळाली आणि त्याचबरोबर दळवी परिवारातील प्रत्येक सदस्यांना कोटी कोटी आभार, कारण त्यांची मदत आणि त्यांनी केलेलं काम खूप खूप आम्हाला चांगलं वाटलं आणि त्यामुळं आम्ही आज हे शिबिर करू शकलो. सांगायचं एवढंच आहे की मला अगोदर वाटत होतं की छत्तीसगड तेवढं लांब जाणं अशक्य होतं. मिस्टर आमचे सगळ्यांचे काढले होते, पण मनात कुठेतरी होतं कोकण आणि ते पण पावसाचे दिवस, कसे जाऊ काय जाऊ, आणि त्यामुळे नाही काढलं तर कुठेतरी कॅन्सल झालं तरी बरं होईल असं मनात वाटत होतं. जे आहे ते सांगते, पण आज मला असं वाटतं की आज जी संधी मला मिळाली खरंच खूप छान वाटतं. आणि सगळ्यात प्रथम मी माझ्या हसबंडचं पण धन्यवाद म्हणते की त्यांच्यामुळे आज मला ही संधी मिळाली आणि त्याचबरोबर माझ्या मुलींना आणि नंदेना सगळ्यांनाच. आणि मी आशा करते दळवी सरांना की अशीच जी शिबिर आज झाली ते शिबिर अजून मोठं व्हावं आणि त्यांनी असंच सगळ्यांना खूप खूप यामध्ये सगळ्यांनाच संधी द्यावी अशी त्यांना खूप मनापासून विनंती करते. धन्यवाद. को धन्यवाद मेरा, और दलवी परिवार के लिए भी मेरा बहुत बहुत धन्यवाद. उन्होंने बहुत सहकार किया है हम सब के लिए और उनका लाभ हम सबको मिला है. और मैं चाहता हूं कि ऐसे ही शिविर होती रहे. और मैं यहाँ आया था तो खाली हाथ ही आया था, लेकिन गुरुजी ने मेरी पूरी झोली भर दी. जो मुझे चाहिए था वो मिल गया. धन्यवाद. सुखकर होईल आणि हो अशी मी ईश्वरचरणी आणि गुरुजींच्या चरणी प्रार्थना करतो. सावकाश जा, समाधानाने जा, आनंदाने जा आणि शाश्वतने आणि धैर्याने जगा आणि आध्यात्मिक मार्गाकडे वळा. नामस्मरण करा, जपध्यान करा, असंच मी सर्वांना प्रार्थना करतो. आणि भोजन आहे, तसेच संध्याकाळी काय झाले तर भोजनाची व्यवस्था आहे. आपणच आता सगळेजण करणार आहोत. आनंदाने शेवटचं भोजन करूया सगळ्यांनी मिळून. आणि हा शिबिर संपलं असं मी जाहीर करतो. धन्यवाद. आमच्याकडून जर काय गुरुजींच्या शरणी शतकोटी प्रणाम. जसं आपण आता सगळ्यांनी जसं सहकार्य केलं तसं माझी एक विनंती असेल की आम्ही गतवर्षी 2026ला ज्यावेळेला गुरुपौर्णिमेला तिथे गेलो होतो, गुरुपौर्णिमा झाली, 11 दिवसाचं आमचं अनुष्ठान गुरुजींच्या तिथे झालं. काही आलेले आम्हाला जी भास झाली गुरुजींना सगळं सांगितलं होतं आणि गुरुजी ठरवलं की महाराष्ट्रात व्हावा. आणि काय आमची इच्छा झाली मला कळलं नाही, ते नक्कीच आम्ही घेऊ आणि तो इथपर्यंत होईल जसं बंधूंनी सांगितलं. अशी अपेक्षा नाही. खूप प्रयत्न झाले मुंबईला, सिटीला करायचं. सिटीमध्ये करण्याचं उद्दिष्ट फक्त असंच असतं की बऱ्याचशा साधकांना डायरेक्ट ट्रेन आहे, तिथपर्यंत येऊ शकतात. तर माझी एक विनंती असेल, मानेसाहेब आहे मराठी सांगलीमधून असतील, मानेसाहेब सांगली ना, सांगली बारामतीतून आहेत किंवा पुण्यातून आहेत, आपल्याला साजेल, आपल्याला शोभेल अशा पद्धतीने जर असाच काही हॉल मिळाला, राहण्याचे हॉलमध्ये असतात बऱ्याच काही गोष्टी मिळतील, त्याला लागणार ते काय असेल थोडंफार. जिथे पुण्यापासून रेल्वे स्टेशन डायरेक्ट जर असतील तर लांबूनही येणारे साधक जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचू शकतात. महाराष्ट्राचं नाव एक विनंती असते. खेड्यात येण्यासाठी आता त्यांना ट्रेन या, तिथून पण बस करा, परत असं करा. त्यापेक्षा एखादं जर पुणे स्टेशन आहे, पुणे स्टेशन पासून समजा कुठे बरे 5 किलोमीटरला अंतरावर जरी लांब असेल तरी पण आपले साधक तिथे लांबून येणारे पोहोचले. कारण बरेचसे साधक कलकत्ता म्हणा, ओरिसा म्हणा, बंगाल कुठून जे येणारे साधक असतात गुरुजींनी सांगितल्यानंतर ते आपल्यापर्यंत इथपर्यंत पोहोचू शकत नाही. पण सिटीमध्ये जर त्यांना ट्रेन असेल डायरेक्ट, कारण पुण्याचे डायरेक्ट हावडा एक्सप्रेस आहे, अशा काही एक्सप्रेस आहेत तिथे डायरेक्ट जॉईन आहे. त्या साधकांना सुद्धा हा आपल्या महाराष्ट्रामध्ये येऊन त्यांना लाभ घेतात. तर मी विनंती करेन माणसाहेबांना सुद्धा
सांगलीमध्ये म्हणा, जसं आपल्याला शक्यतो रेल्वे स्टेशन पासून जवळ असावं, जवळच्या 5 किलोमीटर 10 किलोमीटर लांब असेल तरी चालेल, पण तो अटॅच रेल्वे असावा की त्या माणसांना प्रोसेस करणं हे करणं हे त्रासदायक होऊ नये कुठलाही साधना. असं माझी एक विनंती असेल, आपणही प्रयत्न करायचे त्यासाठी. आपण सगळ्यांचा प्रयत्न केले सगळ्याच गोष्टीला यश आहे आणि त्यात गुरुजींचं आपल्यावरती हात आहेच. एवढं बोलतो आणि